20. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता एपी, पीक्यू, क्यूआर, आरएस आणि एसबी हे सगळे इक्वल लेंथ आहेत. मग आपण सध्या काय करू, एपी ला जर आपण 1 युनिट म्हटलं तर प्रॉब्लेम पॉइंट पी पासून सुरू करू. फर्स्ट पॉइंट पी. आता पॉइंट पी ला जर मी 1 युनिट म्हटलो तर पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस प्लस एस बी हेही प्रत्येकी 1 युनिट होतील. म्हणजे टोटल हे पी बी होईल युनिट 4 आणि एपी असेल 1. म्हणजे पॉइंट पी काय करतो, डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इनटू काय असेल रेशो मग 1:4. 1:4. मग आता सेक्शन फॉर्म्युला युजिंग सेक्शन फॉर्म्युला x coordinate of p इज इक्वल्स टू काय होईल, तर कोऑर्डिनेट कसा काढेल मी आता p चा x कोऑर्डिनेट, तर हा 4 ने, ठीक आहे, हा 1 to 4 या साइडला 4 पार्ट्स असतील आणि या साइडला 1 पार्ट असेल. तर मी काय करणार, या 4 ने x कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करणार प्लस 1 ने b च्या x कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करणार अपॉन हे टोटल 1 + 4. म्हणजे हा किती मिळेल मला, हा असेल 80 अपॉन प्लस 0 आहे तो, बरं ठीक आहे, 0 अपॉन 1 + 4 5 इज इक्वल्स टू हा मला मिळेल 16. सेम प्रोसिजर आहे y कोऑर्डिनेट करण्यासाठी. y कोऑर्डिनेट ऑफ p इज इक्वल्स टू, आता y मध्ये काय करेल मी, फर्स्ट या 4 ने पॉइंट ए च्या y कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करणार, तर 4 × 10 प्लस, आता 1 ने काय करणार, b च्या y कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करणार 1 × 20 अपॉन परत हा 4 + 1 ॲज इट इज, हा मला मिळतो 40 प्लस 20 अपॉन 5, हा होईल 60 अपॉन 5 दॅट इज 12. हे कॅल्क्युलेशन झालं पॉइंट पी साठी. सेम वे आपण कॅल्क्युलेशन करणार क्यू साठी. आता क्यू कोणत्या पोर्शन मध्ये डिवाइड करतोय लाईन सेगमेंटला, तर ए क्यू हा 2 असेल आणि क्यू बी किंवा बी क्यू हा किती असेल 3, म्हणजे डिवाइड करतोय 2:3 मध्ये. मग एक्स कोऑर्डिनेट काय असेल पॉइंट पी चा, आपल्या सॉरी पॉइंट क्यू चा एक्स कोऑर्डिनेट येईल 3 × 20 प्लस 2 × 0 डिवाइडेड बाय 2 + 3 किंवा 3 + 2 5च मिळणार आहे. तर हा मला मिळेल, और आता 0 आहे, हा 30 2 × 30 सॉरी 3 × 20 हा होईल 60 अपॉन 5, हा मला मिळतोय 12. सेम y कोऑर्डिनेट साठी काय भेटेल मला, 3 × 10, काय केलं मी, हा 3 × a चा कोऑर्डिनेट 10, 3 × 10 प्लस 2 × b चा कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट 20 डिवाइडेड बाय या दोघांची सम 3 + 2. आता हा किती भेटतोय 30 प्लस हा किती भेटतोय 40 अपॉन हा 5 इज इक्वल्स टू हा भेटतो मला 70 अपॉन 5. 70 अपॉन 5 इज 14. तर आपण अगोदर तर लिहून घेऊ, पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स मला मिळाले 16,12. पॉइंट क्यू मला मिळाला आता 12,14. याच्या नंतर आता पॉइंट आर साठी कॅल्क्युलेशन घ्यायचे. तर पॉइंट आर साठी मी ज्यावेळेस कॅल्क्युलेशन घेईल, तिसरा पॉइंट आपला पॉइंट आर. आता पॉइंट आर काय कसं कोणत्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला इथं डिवाइड करेल, तर यावेळी
पॉईंट आर विचार केला तर या साईडला माझ्याकडे 3 युनिट आहेत आणि या साईडला 2, म्हणजे रेशो असेल 3:2. मग पॉईंट आर कसा डिवाइड करेल तर 3:2 मध्ये डिवाइड करेल. इथं परत आता एक्स कोऑर्डिनेट काढताना इथं आपण ए चे आणि ए चे कोऑर्डिनेट माझ्याकडे 20,10 20,10 आणि बी चे कोऑर्डिनेट्स आहेत 0,20. हे कोऑर्डिनेट्स एकदा आपण लिहून घेऊ म्हणजे पुढे कॅल्क्युलेशनला सोपं होईल. आता इथे परत मी तोच फॉर्म्युला वापरणार. 2 × 20 एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे 2 × 20 प्लस 3 × 0 डिवायडेड बाय 2 + 3 हा होईल 40/5. हा होईल 40/5. 8 आणि y कोऑर्डिनेट कसा निघणार तर y कोऑर्डिनेट साठी परत 2 × 10 प्लस 3 × 20 अपॉन 2 + 3 हा होईल 20 + 60 हा होईल 70. 20 + 60 हा होईल 80/5 हा मिळेल आपल्याला 16. ठीक आहे, म्हणजे पॉईंट आर चे कोऑर्डिनेट काय झाले, पॉईंट आर चे कोऑर्डिनेट झाले आपल्याला 8,16. आता लास्ट पॉइंट आहे पॉइंट यस. जर आपण परत डायग्राम कडे पाहिलं तर यस कोऑर्डिनेट काय करतोय 4:1 मध्ये डिवाइड करतोय. हा 4:1 4:1 मध्ये तो डिवाइड करतोय पॉइंट यस. मग पॉइंट यस साठी 4:1 मध्ये डिवाइड करतोय. मग एक्स कोऑर्डिनेट कसा येईल 1 × 20 प्लस 4 × 0 डिवायडेड बाय 1 + 4 हा मिळतो आपल्याला 20/5. हा किती होईल 4. सेम y साठी जर कॅल्क्युलेशन केलं तर y साठी काय होईल 1 × आता a चा y कोऑर्डिनेट 10 प्लस 4 × b चा y कोऑर्डिनेट 20 अपॉन × 20 डिवायडेड बाय 1 + 4 इज इक्वल्स टू हा 10 होईल आणि हा 80 होईल, म्हणजे ओव्हरऑल ह्याला हा होईल 90/5 जो की असेल 18. सो यस पॉइंट काय झाला आपल्याकडं 4,18. ठीक आहे, तर आपल्याकडे पी पॉइंट भेटला होता, क्यू पॉइंट मिळाला होता. पी पॉइंट होता माझ्याकडं 16,12 यानंतर क्यू पॉइंट होता 12,14. तर हे आपल्या